श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। परम पूज्य कालिफनाथ महाराज की जय। अनंत काळाची लागली आस, अनंत काळाची लागली आस, अनंत काळाची लागली आस, अनंत काळाची लागली आस, गुरुकृपेचा लाभ व्हावा, 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 गुरुकृपेचा लाभ व्हावा। आज दिन हा अहो भाग्याचा, आज दिन हा अहो भाग्याचा, आज दिन हा हो भाग्याचा, आज दिन हा अहो भाग्याचा, आज दिन हा हो भाग्याचा, आज दिन हा अहो भाग्याचा, आज दिन हा अहो भाग्याचा, आज दिन हा अहो भाग्याचा। नरजन्म कृतार्थ केला, 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 नरजन्म कृतार्थ केला। आज दिन हा अहो भाग्याचा, आज दिन हा अहो भाग्याचा, आज दिन हा हो भाग्याचा, आज दिन हा अहो भाग्याचा, आज दिन हा हो भाग्याचा,
दिन हा हो भाग्याचा, आज दिन हा हो भाग्याचा, आज दिन हा हो भाग्याचा. त्रिविध ताप आणि उपाधी आणि उपाधी, त्रिविध ताप आणि उपाधी आणि उपाधी, त्रिविध ताप आणि उपाधी आणि उपाधी, त्रिविध ताप आणि उपाधी आणि उपाधी. पुण्यस्मरणे नष्ट होती, पुण्यस्मरणे नष्ट होती, पुण्यस्मरणे नष्ट होती, पुण्यस्मरणे नष्ट होती. आज दिन हा अहो भाग्याचा, आज दिन हा अहो भाग्याचा, आज दिन हा हो भाग्याचा, आज दिन हा अहो भाग्याचा. आज दिन हा हो भाग्याचा, आज दिन हा हो भाग्याचा, आज दिन हा हो भाग्याचा, आज दिन हा हो भाग्याचा. नरेंद्र म्हणे देवा नको नको आता, 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 नरेंद्र म्हणे देवा नको नको आता. नरेंद्र म्हणे देवा नको नको आता, गुरुचरणाचा दास बनवा, 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 गुरुचरणाचा दास बनवा. आज दिन हा हो भाग्याचा, आज दिन हा अहो भाग्याचा, आज दिन हा हो भाग्याचा, आज दिन हा अहो भाग्याचा. आज किती बघा सुंदर दिवस आहे. आज दिन हा अहो भाग्याचा. आज किती आनंदाचा दिवस आहे पहा. संत शिरोमणी गजानन महाराज यांचा प्रगट दिन आहे आणि आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य
यांची आज जयंती आहे. दोघेही फकीर, दोघेही संन्यासी, जीवनमुक्त अशा दोन सत्पुरुषांचा आज आपल्याला उत्सव साजरा करण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे. किती भाग्यवान आहोत आपण. आणि हे भाग्य जोपर्यंत आपण गुरूंच्या चरणाचे दास होत नाही तोपर्यंत नशिबात येणार नाही. त्यासाठी पुण्यच करावं लागतं आणि ते तुमच्या गाठीशी आहे, माझ्या गाठीशी आहे. म्हणून मला वाटतं हा आपल्याला दोघांचा प्रकट सोहळा आणि जयंती सोहळा साजरा करण्याचा योग आलेला आहे. इथे फकीर हा शब्द कसा काय माझ्या मुखातून गेला काय माहिती नाही. कदाचित ती महाराजांची योजना असेल. त्याच्यावरून एक दृष्टांत आठवतो मला. एक फकीर एका राज्यामध्ये सगळ्यांना सांगत फिरतो, हा जो राजा आहे ना आणि मी काही वेगळे नाही आहे. तुम्ही आणि मी ज्याप्रमाणे तसाच हा राजा आहे, सामान्य राजा आहे. आणि अशा प्रकारे तो सांगत फिरत असतो. ते एका सैनिकानं ऐकलं आणि त्याने जरा वरिष्ठ सैनिकाच्या कानावर घातलं की असा असा महाराज साहेबांबद्दल हा बोलतो आणि सगळीकडे डंका पिटल्यासारखा हा डंका पिटतोय, ते हे काही योग्य नाही आहे. त्यामुळे ते सैनिक उचलतात, त्याला पकडतात, त्या फकीराला बेड्या ठोकून दरबारामध्ये उभा केला जातो. दरबार भरगच्च फुललेला आहे. बरेच मान्यवर आलेले आहेत आणि मान्यवरांचा दरबार, ज्ञानी लोकांचा दरबार भरलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या फकीराला आणून उभा करतात. राजाला आश्चर्य वाटतं, अरे काय झालं काय, ह्याला का फकीराला तुम्ही अगदी बेड्या टोकून का आणलं? तर म्हणाले, महाराज याने अपराधी तसाच केलाय. राजा म्हणतो, अरे काय अपराध काय केला तो तरी सांगा ना. नाही महाराज, सांगण्यासारखा नाही आहे. राजा म्हणतो, सांगा, मला ऐकायचं आहे. तेव्हा ते सैनिक सांगतात की हा फकीर तुमची बरोबरी स्वतःबरोबर करतो. हा सगळ्यांना फिरवत सांगत सुटलेला आहे, या देशाचा राजा आणि मी सारखाच आहे, मीच कशाला, तुम्ही आणि राजा सारखे जात. अशी चार चौघामध्ये इज्जत घालवतो. आता राजाच तो, त्याला असं कधी ऐकून घेण्याची सवय नसते आणि त्यामुळे तो विचारतो, का रे फकीर आहे, खरं आहे का? फकीर म्हणतो, हो. अरे मूर्खा, तू आणि मी एक कसे असू शकतो? बघितलं माझ्या हातामधलं कडं? तुम्हाला नाही दिसत आहे, दिसतंय का? कारण मी राजा नाही आहे, मी फकीर आहे. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. ते म्हणाले, माझ्या हातामध्ये जे कडं आहे तुला माहिती आहे का, ते रत्नजडित आहे. त्याच्यामध्ये अनेक रत्न भरलेले आहेत. प्रचंड किमतीचे महागडे हिरे बसवलेले आहेत. आणि असं कडं माझ्या हातामध्ये आहे, तुझ्या हातात आहे, आणि तू काय माझी बरोबरी करतोस? तो फकीर म्हणाला, तुमच्या महाराज साहेब हातामध्ये जरी कडं असलं आणि त्यातले हिरे किती महागडे असले, पण हिरे काय विकत घेता येतील, पण मनगट काय विकत घेता येणार नाही. आणि तुमचं मनगट आणि माझं मनगट सारखंच आहे. राजाला आणखीन चेव येतो, राग येतो, कारण एवढ्या लोकांच्या समोर हा फकीर इज्जत घालवतोय. त्या राजा ग्लास उचलतो, या सोन्याच्या ग्लासातून मी पाणी पितो, तुझ्याकडे आहे? फकीर म्हणाला, महाराज साहेब तुम्ही सोन्याच्या ग्लासातून पाणी पिता, ग्लास नाही पित. त्या ग्लासात असणारं पाणी मी सुद्धा पितो. राजाला प्रचंड राग येतो. अजून
अरे का माणूस आहे का, काय करतोय काय? राजा म्हणाला, अरे मी सोन्याच्या थाळ्यामध्ये जेवतो. फकीर म्हणाला, त्याच्यात काय विशेष आहे? तुम्ही सोन्याच्या थाळ्यात जेवता, थाळा जेवत नाही. त्यात वाढलेलं जे जेवण असतं ते जेवता. ते जेवण आम्ही पण जेवतो. राजाला अजून राग येतो आणि राजा म्हणतो, हे बघ, माझ्या डोक्यावर रत्नजडित मुकुट आहे आणि मी राजा आहे. फकीर म्हणतो, माफ करा राजेसाहेब, पण मधमाशी असते ना, त्या मधमाशीमध्ये सुद्धा राणी असते. त्यामुळे जर मुख्य प्राण्यांमध्ये सुद्धा राजा राणी असेल तर तुम्ही राजा होण्यात काय वेगळं आहे त्याच्यात? ती मधमाशीमध्ये जर राणी आहे तशी माणसामध्ये राजा राणी असली तर त्याच्यात विशेष काय? राजा म्हणतो, माझ्या डोक्यावर रत्नजडित मुकुट आहे, तुझ्या डोक्यावर आहे का सांग? महाराज साहेब, तो रत्नजडित मुकुट तुमच्या डोक्यानं धारण केलाय. डोकं जे आहे ते मलाही आहे. राजाला फारच राग येतो आणि सगळी बेइज्जत होत चाललेली आहे ना, आणि त्यामुळे राजा चिडतो आणि म्हणतो, अरे माझं राज्य आहे, राज्य. महाराज साहेब माफ करा, तुमचं या पृथ्वीवर एक राज्य आहे, पृथ्वी तुमची नाही आहे. त्या राजा उठतो आणि म्हणतो, बाबा साष्टांग दंडवत घालतो तुला, कमीत कमी हे सांग की ही जी पृथ्वी आहे, म्हणजे जास्त तो काय म्हणतो राजा, फकीर काय सांगतो की हे राज्य तुम्ही विकत घेऊ शकता, पृथ्वी विकत घेऊ शकत नाहीत. त्यावेळी तो विचारतो, अरे पण स्वस्त काय आहे ते सांग ना बाबा, माझ्याकडे एवढं महाग 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 सगळं सांगितलं, मग स्वस्त काय आहे तुझ्याकडे? तेव्हा तो सांगतो, महाराज, तो राजा सांगतो की मला जर तू स्वस्त काय ते सांगितलंस तर तुझं मी मांडलिकत्व स्वीकारेन, पण स्वस्त काय ते सांग. त्या तो सांगतो की जेवढं माणसाने निर्माण केलेलं आहे ना तेवढं सगळं महाग आहे, पण जे देवाने निर्माण केलेलं आहे ते सगळंच स्वस्त आहे, पण त्याची किंमतच नाही तुला कळलेली. आणि म्हणून ते स्वस्त असताना सुद्धा आपण त्याला मुकलोय. आणि जे खऱ्या अर्थानं स्वस्त आहे, मुकुट घेता येईल हो, पण डोकं नाही घेता येणार. कडं घालता येईल विकत, मनगट नाही घेता येणार, मनगट नाही तयार करता येणार. त्या फकीर सांगतो की जे देवानं दिलेलं आहे ते खऱ्या अर्थानं आपल्याला स्वस्त वाटतं, पण तेच महाग आहे. आकाश देवानं दिलं, स्वस्त वाटतं आपल्याला, हे आकाश आहे म्हणून वातावरण आहे. वायू, पाणी, अग्नी, ह्या वस्तू तू विकत घेऊ शकत नाहीस. ही जी पृथ्वी आहे ही तू विकत घेऊ शकत नाही. तो कृपाळू जो नारायण आहे, त्या कृपाळू नारायणाने तुला फुकट दिलंय, तुझ्यासाठी ते स्वस्त आहे, पण ते खऱ्या अर्थानं महाग आहे. आणि हे समजून सांगण्यासाठी गुरूंची गरज आहे. आपल्या जीवनामध्ये आपण ज्यांना किमती 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 म्हणतो, ते जे जे भगवंतान, बघा मनाशी विचार करा, मग तुम्हाला कळेल की जे जे देवानं दिलंय ते किती महागडं आहे. किती पैसे खर्च केले तरी सुद्धा ते येऊ शकत नाही. तुम्ही अग्नी तयार करू शकत नाहीत,
मंत्रानं अग्नी तयार होतो, पूर्वी व्हायचा. झाडावर झाड काष्ट एकमेकावर घासलं की त्यातून अग्नी तयार व्हायचा, पण तो त्याने निर्माण केलेला आहे, हे लक्षात घ्या. वायू त्याने निर्माण केलेला आहे, आकाश त्याने निर्माण केलेलं आहे. त्यामुळे ते तुला स्वस्त वाटतंय, पण खऱ्या अर्थाने ते महाग आहे. आणि म्हणून जीवनमुक्त जग, जीवनमुक्त जग. मला इथे सांगायचं आहे, गजानन महाराज सुद्धा अशाच प्रकारे जीवनमुक्त जगले. बघा, गजानन महाराजांची पोथी कोण वाचत असेल तर त्याला आठवेल, अग्रवालच्या घरी गजानन महाराज गेले होते. अग्रवाल मला वाटतं अकोल्याचाच आहे तो अग्रवाल. प्रचंड श्रीमंत, गजानन महाराजांचा भक्त. महाराज गेल्याबरोबर महाराजांची त्याने षोडशोपचार पूजा केली. उंची शाल, मग त्यावेळी काही 1000 रुपये किंमत असेल अशी उंची शाल महाराजांच्या अंगावर घातली. घरातले सगळे दागिने आणले आणि महाराजांच्या अंगावर दागिने घातले. वस्त्र अलंकार आभूषणं देऊन महाराजांच्या अनन्य भावे षोडशोपचार पूजा केली. भाव श्रद्धाळू होता. महाराजांनी त्याच्या श्रद्धेसाठी, जसं गुरुजी सांगू का, शौचे गुरुजींच्या प्रेमापोटी मी आज गळ्यामध्ये एक गंडा बांधला आहे. पण माझा गंडा कोण आहे? गजानन महाराज. ते बांधत होते मला. शंभो महादेवांचा प्रसाद म्हणून महामृत्युंजय मंत्राचा म्हणजे यज्ञ जो झाला त्याचा प्रसाद म्हणून त्याने दिला आणि आमच्या गळ्यामध्ये बांधला. पण माझा चेहरा असा थोडासा झाला होता, म्हणजे मी त्यांचा अपमान करतो किंवा शंभो महादेवाचा अपमान करतो असं नाही. माझा शंभो महादेवच गजानन महाराज आहे. मला त्यांच्या व्यतिरिक्त दैवतच नाही. बाप्पा आणि ते याच्या व्यतिरिक्त दैवतच नाही जगामध्ये कुठलंही. त्यामुळे मी कसं तरी तोंड वेडं वाकडं करत, ठीक आहे घालू द्यातो. गुरुजींची एवढीच माझ्यावर प्रेम आहे, आम्हाला आरोग्य लाभलं पाहिजे म्हणून दोन्ही बापलेकांनी गळ्यामध्ये घातला आणि त्यांचे साडू पण त्याच्याबरोबर होते. तिघांचाही मी आदर करतो, ज्येष्ठ मानतो त्यांना. त्यांनी वेदामध्ये जे त्यांचा सेवा आहे ती फार मोठी सेवा आहे आणि त्यामुळे त्यांचा आदर केला पाहिजे म्हणून मी घालून घेतला. तसं गजानन महाराजांनी अग्रवालच्या आग्रहास्तव अंगावर दागिने घालून घेतले, पण ते त्यांना असह्य वाटत होते. म्हणून थोड्या वेळानं गजानन महाराज बाहेर आले. महाराजांची चाल एकदम फास्ट होती, तुर 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 कधी जायचे ते कळायचं नाही. बाहेर आले आणि अंगावरचे एक एक दागिने काढून टाकायला लागले. महाराजांनी वस्त्र पण नेसवली होती, शाल घातली होती, महाराजांनी अशी टाकून दिली. अंगावरचे सगळे कपडे बिपडे होते ते तोडून फाडून टाकून दिले आणि गणगण गणात बोते गणगण गणात बोते करत निघून गेले. महाराज ह्याच्यातून शिकवतात काय? तर महाराजांनी त्या अग्रवालला कदाचित आणि तुम्हा आम्हाला हा संदेश दिला असेल की शरीराची शोभा वाढवण्यापेक्षा आत्म्याची शोभा वाढवा. शरीराला धष्टपुष्ट करण्यापेक्षा मनाला धष्टपुष्ट करा आणि त्याचा शोध घ्या. तर हा अनंत जन्माचा प्रवास आहे तो थांबणार आपला. त्याला तन मन धन अर्पण करून निधिध्यास लागू द्या आणि त्या मनाला त्याच्या पूजेसाठी आतुर बनवा. म्हणून आज हे पुष्पांजली आपण गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करूया आणि मग पुढे जाऊया.
तुझ्या पूजेसाठी मन सुगंधी चंदन, 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 श्वास भाव गंध तुझा निधी ध्यास चिंतन, तुझ्या पूजेसाठी मन सुगंधी चंदन, 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 अंबरीचे तू चैतन्य हृदय मम चिदाघन, अंबरीचे तू चैतन्य हृदय मम चिदाघन, काया वाचा मन हे, काया वाचा मन हे, प्राण सख्या नारायण, प्राण सख्या नारायण, तुझ्या पूजेसाठी, तुझ्या पूजेसाठी मन सुगंधी चंदन, 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 दया सिंधू दीन बंधो जननी जन्मदाता, दया सिंधू दीन बंधो जननी जन्मदाता, एक जगी तुझा विण, एक जगी तुझा विण, नसे कोणी त्राता, नसे कोणी त्राता, तुझ्या पूजेसाठी, तुझ्या पूजेसाठी मन सुगंधी चंदन, 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 कोणी नसे जगी सोयरा तुझ्या समग जानना, कोणी नसे जगी सोयरा तुझ्या समग जानना, कणा कणा फुलवी प्राण, कणा कणा फुलवी प्राण, ऐसा तू दया घना, ऐसा तू दया घना, तुझ्या पूजेसाठी, तुझ्या पूजेसाठी मन
सुगंधी चंदन तुझ्या पूजेसाठी मन सुगंधी चंदन तुझ्या पूजेसाठी मन सुगंधी चंदन तुझ्या पूजेसाठी मन सुगंधी चंदन तुझ्या पूजेसाठी मन सुगंधी चंदन तुझ्या पूजेसाठी मन सुगंधी चंदन अरूपास देशी रूप अरूपास देशी रूप मृतास करी अमृत मृतास करी अमृत अरूपास देशी रूप अरूपास देशी रूप मृतास करी अमृत मृतास करी अमृत अरूपास देशी रूप अरूपास अरूपास देशी रूप मृतास करी अमृत नरेंद्र म्हणे तू चिरंतर नरेंद्र म्हणे तू चिरंतर तेवणारी ज्योत तेवणारी ज्योत तुझ्या पूजेसाठी मन सुगंधी चंदन तुझ्या पूजेसाठी मन सुगंधी चंदन सुगंधी चंदन सुगंधी चंदन अरूपास देशी रूप मृतास करी अमृत नरेंद्र म्हणे तू चिरंतर तेवणारी ज्योत. अशी माय माऊली गजानन महाराज जगद्गुरू रामानंदाचार्य हे महान विभूती आपलं रक्षण करू शकतात. पण त्यांनी निर्माण केलेलं हे जे विश्व आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याचं जतन केलं पाहिजे. त्यांनी काय केलं निर्माण? पाणी. आज आपल्या देशामध्ये पाण्याची स्थिती काय आहे? आपण पाणी एवढं उपसतोय की ते लोणारे आबा मला सांगतात की स्वामी आता आम्हाला 1000 फूट खोल जावं लागतं. त्या कुठे पाणी 2 HP पंपानं वरती उडवलं जातं. 2 HP पंप नाही उडवू शकत. ज्यादा काहीतरी सांगितलं असेल 2 इंच पाणी वरती येईल. आज 500, 600, 1000 फूट जर पाण्याची पातळी खाली गेली असेल तर आपली पुढे भविष्यात हालत काय होईल याचा विचार आपण कधीच करत नाही. भगवंतानं दिलं त्याचं जतन करा, नाहीतर मग भास्कर पाटलासारखी परिस्थिती होईल. भास्कर पाटलाला एक दूरवरून घराकडून येताना मातीचा माठ पाणी भरून घेऊन यावं लागायचं. पाहिलं तर रानामध्ये शेतामध्ये विहीर होती परंतु कोरडी. त्याला तसूभर पण पाणी नाही, टिपूभर पण पाणी नाही. आणि गजानन महाराज फिरत आले त्या भास्कर पाटलाकडे आणि म्हणाले जरा पाणी दे. गजानन महाराजांनी तो अद्वा बोलला. इथे बोलण्यासारखं नाही, तो त्याचाच अधिकार आहे. एवढा बोलला महाराज काहीच बोलले नाहीत, फकीर असते. आणि त्यानं बोट दाखवलं पाणी पाहिजे तिकडे जा. महाराज त्या विहिरीजवळ गेले, कोरडी विहीर. भास्कर पाटलाला उकाळ्या फुटल्या. बरं झालं, नंगा दूध कुठला फकीर पाणी मागतो. जा त्या कोरड्या विहिरीवर पाणी किती प्यायचं तर पी, पोटभर पी हा बाबा. परंतु यांच्या शक्तीचं यांचं सामर्थ्य कधी कुणाला कळलेलं नसतं. गुरूंचं सामर्थ्य कधीच आपल्याला कळत नाही. कारण दिसायला माणूस
आणि ज्यावेळी गजानन महाराजांनी त्या विहिरीकडे कृपाळू कनवाळू दृष्टीनं पाहिलं तर आश्चर्य असं की त्या विहिरीचे झरे प्रज्वलित झाले किंवा जागृत झाले आणि हा हा म्हणतात ती विहीर पाण्यानं भरली, तुडुंब भरली, तुडुंब भरली आणि पाणी ओसंडून वाहू लागलं. आणि त्याच्यामध्ये गजानन महाराज आपल्या अंगावर पाणी वगैरे उडवून घेत आहेत. भास्कर पाटलानं पाहिलं, अरे हा काय चमत्कार आहे. अशी वेळ आपल्यावर येऊ नये माठ घेऊन जाण्याची. यासाठी आपण जागृत राहिलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे, पाणी अडवा पाणी जिरवा केलं पाहिजे. निसर्गानं दिलंय, आहे स्वस्त, पण किंमत कळत नाही आपल्याला. आता अनेक क्षेत्रातल्या सिनेसृष्टीमध्ये अनेक नेते पुढे आलेले आहेत. आमचे बेंगलोरचे श्री श्री रविशंकर यांनी सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये फार मोठं काम केलं आहे. नदीतले गाळ काढलेलं आहे आणि मोठं योगदान त्यांचं आहे. आणि त्यामुळे आता पाण्याचा साठा वाढू लागला आहे. हा साठा जर नष्ट झाला तर जगातून आपण पण नष्ट होणार आहोत. म्हणून आहे स्वस्त, पण ते प्रचंड महाग आहे. ही डिश मला बरोबर वाटत नाही आहे, आवडत नाही, म्हणून आपण अन्नाचा नाश करतो. आणि ती जी डिश आहे ती डिश आपण अर्धवट टाकून देतो. ते खरकट अन्न कोण खाणार. अशा प्रकारे अन्नाचा नाश किती करतोय आपण. लग्न समारंभ असू दे, मुंजीचा समारंभ असू दे, जिथे जिथे अशा प्रकारचं सार्वजनिक ठिकाण असतं तिथे आपण अन्नाचा नासधूस खाण्यापेक्षा जास्त करतो. आपल्या घरामध्ये शिळं पाकं जर राहिलंच कधी चुकून टाकून देतो. आणि तेच गजानन महाराजांनी सांगितलं, अन्न हे पूर्ण ब्रह्म. हे अन्नाचा जो कण, एक कण आपल्याला जो मिळतो ना, हा एक दाणा तयार करण्यासाठी त्या शेतकऱ्याला किती रक्त आटवावं लागतं ते फक्त शेतकरी झाल्याशिवाय कळणार नाही. ते फक्त शेतकऱ्यालाच कळू शकतं. जगातले सगळे सुखी आहेत, पण तो बिचारा वणवण करतो. काही झालं तरी चालेल. मागच्या वेळेला महापूर आला, शेत वाहून गेलं, पण तो हाडाचा शेतकरी काही झालं पुढच्या वर्षी पेरणार म्हणजे पेरणारच. आवर्षण आलं, शेत करपून गेलं पाण्या वाचून, तरी करणार म्हणजे करणारच. तो आपल्या रक्ताचं पाणी करतो म्हणून आपल्याला अन्न मिळतं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या खिशात पैसे आहेत, आपण काय वाटेल ते विकत घेऊ. पाकिस्तानमध्ये जाऊन बघा, ज्यांच्या खिशामध्ये पैसे आहेत त्यांनाही अन्न आता मोतान झालेलं आहे. एवढा अन्नाचा तुटवडा निर्माण झाला आहे आत्ता सध्या पाकिस्तानमध्ये. एक 3-4 महिन्यापूर्वी श्रीलंकेमध्ये पण तीच परिस्थिती निर्माण झाली होती. भारतानं मदत केली म्हणून ठीक आहे, स्टेबल झाले, परंतु अजूनसुद्धा त्या प्रसंगातून ते बाहेर आलेले नाही आहेत. मोठी बंडाळी झाली आणि तिथलं राज्य उलटून टाकलं जनतेनं केवळ अन्नासाठी. आणि आपल्याला ह्या अन्नाचं महत्त्व कळत ना, आपण सगळेजण उठतोय आणि शहराकडे जातोय. गावाकडे शेती करायलाच कोण शिल्लक राहत नाही आहे. का तर म्हणे गावाकडे तो पोरगा राहिला, त्याला नोकरी नाही आहे, बायको कशी द्यायची शेतकऱ्याला. पण शेतकरी नसेल तर शहर पण जगणार नाही. कारण ते शेतात पिकवतो ते बाजारात विकायला येतं. हे लक्षात घ्या. म्हणून या अन्नाचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे आणि अन्नाची जी नासधूस होते ती नासधूस थांबवली पाहिजे. गजानन महाराजांनी गुष्टा पत्रावळीवरचं अन्न खाऊन आपल्याला हे शिकवलं की अन्न हे पूर्ण ब्रह्म. त्याचा अपमान करू नका. जसं परब्रह्माचा आपण कधी अपमान करत नाही, तशा प्रकारे अन्नाचा अपमान कधीच करू नका. हे शिकवलं आपल्याला. देवाने अजून काय फुकट दिले बघा, वायू. या वायूची काय आवश्यकता आहे, ऑक्सिजनची काय आवश्यकता आहे
कोरोनामध्ये कळलं. कळलं की नाही सांगा? कोरोना आल्यानंतर कळलं ऑक्सिजन किती महत्त्वाचा असतो. आणि तो ऑक्सिजन मिळवण्यासाठी त्या पेशंटला घेऊन 5-5, 10-10 किलोमीटर पळालो आपण. पण ऑक्सिजन द्या रे, ऑक्सिजन द्या रे, ऑक्सिजन द्या रे. आणि आम्ही मूर्ख लोक वायू प्रदूषण करून या निसर्ग चक्राचा वाट लावतोय, विध्वंस करतोय आपण. आज ग्लोबल वॉर्मिंग का चालू झालं आहे? तर आम्ही वातावरण दूषित करतोय. आज कोलकाता घ्या, दिल्ली घ्या, मुंबई घ्या, हे कशाला आपलं नागपूर पण, या मेट्रो सिटींमध्ये आज प्रदूषण एवढं वाढलेलं आहे की श्वास घेणं फार कठीण झालेलं आहे. एवढं प्रदूषण, वायू प्रदूषण निर्माण झालेलं आहे. आणि सगळं वातावरण बिघडवून टाकलं आपण. फुकट मिळालेलं होतं, आता ते विकत घ्यावं लागतंय. त्यावेळी किंमत कळते. आता अस्थमाचे पेशंट जिकडे तिकडे बघायला मिळतात आपल्याला, दम्याचे पेशंट. हा श्वास आपला जो चालतो ना, हा श्वास बिनबोबटपणे चालत होता. कोरोना आल्यानंतर कळलं की रे आपण श्वास घेतो. तोपर्यंत आपल्या मनातही नव्हतं कधी की श्वासाला एवढं महत्त्व आहे. परंतु कोरोनानं सांगितलं 2 मिनटं श्वास बंद झाला, फुफ्फुसाने आपलं काम केलं नाही तर सरळ देवगड. त्यावेळी कळलं की ऑक्सिजनची किती गरज आहे. आणि हा ऑक्सिजन निर्माण करणारी झाडांची आपण कत्तल करतोय. आणि या संस्कृतीमध्ये आम्ही जन्मास आलोय. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, तुकोबरायांचे आम्ही वंशज म्हणतो. जगद्गुरू तुकोबराय आमचे जे आहेत ते सांगतात झाडांवर, फळाफुलांवर, वेलींवर प्रेम करा. आम्ही झाडांची कत्तल करतोय, झाडं संपवून टाकतोय. जी झाडं आम्हाला ऑक्सिजन देतात आणि कार्बन डायऑक्साईड खाऊन टाकतात. हा कार्बन डायऑक्साईड वाढला की माणूस देवगड. परत शक्य नाही आहे. कोरोनात किती गेले? त्या हा जो ऑक्सिजन आहे म्हणजे देवानं दिलाय, फुकट दिलाय, पण किंमतच नाही कळलेली आम्हाला. आकाश, हे जे आकाश आहे ना ते आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, हे आकाश तत्व आपण इतकं बिघडवून टाकलं, इतके आळशी झालोय. सारखा मोबाईल, चालायचं नाव नाही, जेवताना सुद्धा मोबाईल, चालत नाही, प्रवास करत नाही, शरीरातून घाम जात नाही. मग नवीन आजार कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये तो वाढलेला आहे. म्हणजे काय तर शरीरात चरबी वाढलेली, आकाशाची जागा त्या चरबीने घेतलेली आहे. आणि तिथे पण अतिक्रमण, एवढं अतिक्रमण, एवढं अतिक्रमण. संजय गाडेकरांना विचारा, कापून काढायला लागतं अर्ध जटर, अर्ध जटर कापून काढावं लागतं. कारण ते अतिक्रमणानं सगळं आतलं आकाश व्यापून गेलेलं आहे. म्हणून बीपी आहे, म्हणून डायबेटीस आहे. आकाशावर अतिक्रमण केलेलंच आहे. आम्ही विज्ञान युगाने आकाशावर अतिक्रमण केलेलंच आहे. किती कचरा झालाय वरती. आम्ही जे वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह पाठवले त्यानं किती त्या अंतरिक्षामध्ये इतका कचरा झालाय, इतका कचरा झालाय. जगाची बैठक झाली की तो कचरा कुणी साफ करायचा. तो जसं तिथे अतिक्रमण तसं आपल्या शरीरामध्ये पण आपण अतिक्रमण केलंय. फुकट मिळालंय पण किंमत कळत नाही आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना बळी पडावं लागतं. मग कळतं अरे बीपी हाय झालाय, बीपी हाय झालाय, आता 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 अटॅक येणार.
मग ते अटॅकचं दुखणं आपणच विकत घेतलंय. काही जणांतर भूषण वाटतं, महाराज माझ्या खिशामध्ये नेहमी गोळ्या असतात, सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक. खा आकाशाला. म्हणजे भूषण वाटतं काही जणांना की मला BP आहे म्हणजे काहीतरी फार मोठं आपण केलेलं आहे, किंवा मला डायबेटीस आहे, मला ते सारखं इन्सुलिन घ्यावंच लागतं, नाही ते काय खाता येत नाही. आकाशाला आपण संपवलं आहे. त्यानं जे दिलं आहे ना फुकट, ते फुकट दिलेलं आपण सगळं संपवत चाललो आहे. आणि म्हणून आपण आपल्या रासाकडे चाललेलं आहे. आपलं हृदय बंद पडलं ना, त्याच्यात चरबी आली की, कोलेस्ट्रॉल वाढला की चरबी वाढते, आणि चरबी वाढली की हृदयावरती चरबी आली की त्याचं पंपिंग बंद होतं, कमी होतं, ना अटॅक येतो. की आपला लिव्हर जो आहे त्या लिव्हरवर चरबी आली की लिव्हर ट्रान्सप्लांटचा खर्च किती, कमीत कमी 25 लाख. मग कळतं आकाशाचं महत्त्व किती आहे. म्हणजे जे आपल्याला सोपं मिळालं, फुकट मिळालं, त्याची किंमत नाही कळत नाही. त्या फकीरानं सांगितलं ते इथे मला आठवतं की हे राजन, जे माणसाने निर्माण केलंय ना ते सगळं विचार केलं तर स्वस्त आहे, पण त्याने जे दिलेलं आहे ते जरी तुला वाटत असलं स्वस्त तरी ते फार किमती आहे. आज एकेका अवयवाची किंमत किती आहे आपली, कोट्यावधी रुपयाचा हा देह दिला आहे, पण कधी आपल्याला कळतं का? आपल्या देहाची जर किंमत केली. इथे मला एक प्रसंग आठवतो. एक माणूस एका चौकात जाऊन रडत बसतो मोठ्यानं, एवढा मोठ्यानं बोंबलत बसतो, एवढा मोठ्यानं बोंबलत बसतो. या आनंद महाराजांसारखे एक फकीर रस्त्यानं जात असतात. तर आमच्या महामंडलेश्वरांसारखे एक वाट्यानं जात होते. त्यांनी बघितलं चौकामध्ये एक माणूस बसलेला आहे आणि तो देवाला इतक्या शिव्या देतोय, इतक्या शिव्या देतोय, आणि ही तोबा गर्दी जमा झाले. म्हणून त्याने विचारलं, का रे बाबा, काय बिघडवलं तुझं देवानं? काय बिघडवलं? भिकारी करून ठेवलं मला त्याने. काय दिलंय मला सांग. तू मोठेपणात एवढा मला विचारतोय, मला देवानं दिलं काय ते सांग. तर तू फकीर म्हणाला, ठीक आहे, तुला काही देवानं दिलं नसेल, मला एका किडनीची गरज आहे. तुझ्याकडे काही नाही ना, मग किडनी विक. किती रुपये किंमत येईल? एक 2-3 लाख तरी, मला दर माहिती नाही आहे, 2-3 लाख रुपये तरी येतील. 2 किडन्या विकल्यास तर 6 लाख रुपये. 2 डोळे दे. असं करत आपल्याला वेळ कमी असल्यामुळे पुढे जावं लागतं. असं करत प्रत्येक अवयवाची किंमत तो साधू सांगतो. आता म्हणाले बेरीज मार, किती झाली तुझ्या शरीरातल्या अवयवांची किंमत. तर अरे वेड्या, असा कोट्यावधी रुपयाचा तुला हा देह मिळालाय फुकट, म्हणून तुला किंमत कळत नाही आहे. आणि देवाच्या नावानं बोंबा मारत बसतोय. त्याने जो फुकट दिलाय ना, तो त्याच्या चरणी रुजू कर, त्याच्या चरणाचा दास हो. मग हाच देह तुला परमार्थाचा राजा बनवेल आणि तुझ्या पाठीमागे लाखो करोडो लोक लागतील तुला तुझं चरण धरण्यासाठी. असा तो महान आहे, असा तो महान आहे. तो किती महान आहे हे अभंगातून ऐकूया. चरणाची गोडी किती सांगू लोका, 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 चरणाची गोडी किती सांगू लोका. अनुभव वीण मुखे, अनुभव वीण मुखे, आम्ही दिव्य सुखा, अनुभव वीण मुखे, आम्ही दिव्य सुखा. चरणाची गोडी किती सांगू लोका, चरणाची गोडी किती सांगू लोका, चरणाची गोडी किती सांगू लोका, चरणाची गोडी किती सांगू
संचित जतन हे आमुचे करुणी संचित धाडसी तू आम्हा धाडसी तू आम्हा मानवी देहात धाडसी तू आम्हा मानवी देहात चरणाची गोडी किती सांगू लोका 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 नाही काही एक आमुचे गाठी नाही काही एक आमुचे गाठी नाही काही एक आमुचे गाठी करुणी सायास तुम्ही जग जेठी करुणी सायास तुम्ही जग जेठी चरणाची गोडी किती सांगू लोका 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 काय द्यावे तुझ व्हावे उतराई काय द्यावे तुझ व्हावे उतराई काय द्यावे तुझ व्हावे उतराई चरणात तुझ्या ठेविता डोई चरणात तुझ्या ठेविता डोई चरणाची गोडी किती सांगू लोका 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 नरेंद्र म्हणे तुझ्या उपकारासाठी नरेंद्र म्हणे तुझ्या उपकारासाठी नरेंद्र म्हणे तुझ्या उपकारासाठी निशिदीन नाम येऊ तुझे ओठी निशिदीन नाम येऊ तुझे ओठी चरणाची गोडी किती सांगू लोका चरणाची गोडी किती सांगू लोका अनुभव विणमुके आम्ही दिव्य सुखा अनुभव विणमुके आम्ही दिव्य सुखा चरणाची गोडी किती सांगू लोका 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 अनुभवा विना मुके आम्ही दिव्य सुखा नरेंद्र म्हणे तुझ्या उपकारासाठी निशिदीन नाम येवो तुझे मुखी ओटी हे भगवंता हे गुरुराया तुझे अनंत उपकार आमच्यावर आहेत मी माझ्या नेहमी बाप्पांना सांगतो मगाशी माझे सगळे गुरुबंधू आले होते त्या ताई ज्या नवीन आलेल्या आहेत परंतु प्रभुदेवजी महाराज वगैरे है ना त्यांच्यात माधवाचार्यांच्या सेवा त्यांनी केलेल्या आहेत त्या सांगत होत्या इथलं सगळं वैभव बघितल्यानंतर त्या प्रभावित झाल्या
आणि बोलत होत्या भरभरून. मी म्हटलं याच्यात माझं काहीच नाही आहे, ही समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वरांची कृपा आहे. हे सगळं जिथे फुललेलं दिसतंय हे समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वरांची कृपा आहे. सद्गुरू हा मायबाप आहे. सद्गुरू हे ज्ञान आहे. ज्ञान म्हणजेच सद्गुरू आणि सद्गुरू म्हणजेच ज्ञान. आणि माणूस ज्ञानाशिवाय जगू शकत नाही. मग ते ज्ञान असो, अज्ञान असो अथवा विज्ञान असो. पण गंमत आहे, तेही फुकटच दिले भगवंताने. किती गंमत आहे बघा. आम्ही जे शोध घेतो आणि आम्ही म्हणतो मी शोध लावला, पण मी कधी शोध लावत नाही. लक्षात घ्या, हे सगळं अगोदरच ह्या निसर्गामध्ये झालेलं आहे. फक्त संजय सारखी दृष्टी दिली त्या भगवंताने, ज्याला ती प्राप्त होते तो त्याचा मार्ग दाखवतो की हे असं असं आहे. आता मगापासून 3 अभंग तुम्ही ऐकलेत, मी लिहिले, शक्यच नाही आहे. हे दुपारी आम्ही इथून प्रसाद घेऊन गेलो ना, त्यावेळी स्फुरण झालं काहीतरी लिहायचं. आणि लिहिले ते. हे मी नाही करत, हे लक्षात घ्या. करणारा गुरु आहे, ह्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. मग अशक्य काहीच नाही. कारण ते ज्ञान फक्त गुरुच देऊ शकतात. आणि गुरूंची कृपा, समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वरांची कृपा. म्हणून गीतेमध्ये सांगितलं ना की ज्याला आत्मप्रचिती, गुरुप्रचिती आणि शास्त्रप्रचिती ज्याच्याजवळ आहे तो सद्गुरू. आणि सद्गुरू म्हणजे कोण आहे? सद्गुरू म्हणजे परब्रह्म आहे. परब्रह्माची उपमा फक्त आणि फक्त सद्गुरू नाही, ब्रह्मदेवाला पण लावत नाहीत उपमा. भगवान विष्णूला पण कधी सद्गुरू म्हणत नाहीत किंवा म्हणजे परमात्मा म्हणत नाहीत. परमात्मा हे विशेषण फक्त आणि फक्त सद्गुरूंना वापरतात. तेव्हा हे ज्ञान सांगणारा सुद्धा तो परमात्माच आहे. मग तो कधी बनून येतो रामानंदाचार्य, कधी बनून येतो संत श्रेष्ठ गजानन महाराज, कधी बनून येतो तो समर्थ सद्गुरू काडसिद्धेश महाराज, कधी तो बनून येतो जगद्गुरू तुकोबाराया, कधी आमची ज्ञानेश्वर माऊली, कधी एकनाथ महाराज, कधी जनार्दन स्वामी, कधी सेना न्हावी, कधी रोहिदास चांभार, कधी रविदास, कधी संत कबीर. अशा अनेक नावानं तो परमात्माच आपल्याला ज्ञान देतो. आणि तेही फुकट. हे लक्षात घ्या. जिथे ज्ञानाचे पैसे घेतले जातात तिथे सद्गुरू तत्व कधीच नसतं. हे लक्षात घ्या. पण आपण मानवनिर्मित केलेलं ज्ञान, शाळा, ते शाळेतलं ज्ञान घेण्यासाठी फी भरावी लागते. आणि मग इंग्लिश मिडियममध्ये किंवा शाळेमध्ये ॲडमिशन मिळतं. पैसे भरून ज्ञान मिळतं. पुन्हा ते आपलं मूल अतिशय हुशार झालं पाहिजे, पण ट्युशनची फी. ज्ञानच मिळणार आहे पण विकत. त्यानं जे फुकट दिलेलं आहे. आणि हे ज्ञान कसलं देतात? लौकिक. सद्गुरू ज्ञान कोणतं देतो? अलौकिक, की जे कधीच संपणार नाही. तुम्हाला माणूस म्हणून उत्तम प्रकारे जगता येईल. एवढंच काय, नर करणी करे तो नर का नारायण बन जाय, हे सांगण्याचं सामर्थ्य फक्त सद्गुरूंमध्ये आहे. फक्त गजानन महाराज, आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य, समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वरांमध्ये आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही ज्ञान घेतो मानवनिर्मित. आम्हाला नोकरी लागायचं कुठे? पोलीसमध्ये. नाही, मिलिटरीमध्ये जायचं. अकॅडमी जॉईन करा, तिथे पैसे भरा, तिथे अक्कल शिकून घ्या आणि मग इंटरव्ह्यूला जा.
म्हणजे गुरुजी ज्ञान विकतच ना. पण त्याने जे दिलेलं आहे ज्ञान, ते मगाशी फकीराने सांगितलं ना, आनंद महाराजांचं उदाहरण देऊन, की अरे तुला हे डोळे किती किमतीचे दिलेत, हात किती किमतीचे दिलेत, तुला किडनी दिले, तुला हृदय दिलंय, तुला पाय दिलेत, तुला मेंदू दिलाय. मेंदू बंद पडला ना की वरच्या देवान दोरी तोडली की खालचा देव काहीच नाही करू शकत. खालचा देव म्हणजे कोण कळला का? डॉक्टर. तो देवच आहे, लक्षात घ्या. काहीच नाही करणार. त्याला विचारलं डॉक्टर काय? आम्ही प्रयत्न करतोय, बाकी सर्व असंच बोलतात ना. तेव्हा हा डॉक्टर बनण्यासाठी सुद्धा बराच किस्सा खाली करावा लागतो. कमीत कमी 1-1.5 कोटी रुपये असतील तर तो एमडी होईल. म्हणजे काय? ज्ञान विकतच ना, की नाही? नवरा बायकोचं भांडणच होतं, ते सुटावं म्हणून पण समुपदेशन. जरा संसारात येऊया. आज म्हणतील स्वामी सगळेच बिघडलेले दिसत आहेत. नवरा बायकोचं भांडण, तिथेही समुपदेशन, पण तिथे सुद्धा तू बाई त्याला समजून घे. असं भांडायचं नसतं. नवरा राग काढतोच, त्याला राग आल्यानंतर त्यांना अर्थिंग कुठे जायची, म्हणून तो तुझ्या रागावला असेल, थोडं तू समजून घे. आणि हे बाबा तू पण समजून घ्या, बायको तुझी आहे की नाही, मग ती तुझ्यावर भांडणार, थोडं समजून घ्यायचं. या समुपदेशनाचे सुद्धा पैसे मोजावे लागतात. म्हणजे काय? ज्ञान विकत घ्या. ज्ञान मी काय सांगितलंय? ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान त्याने दिलेलं आहे. 3 प्रकार ज्ञानाचे. एक बोललो मी ज्ञान. आपणासी पावे आपण, या नाव आत्मज्ञान. दासबोधामध्ये सांगितलेलं आहे ते ज्ञान. आणि सगळं प्रपंचाबद्दल, प्रपंच कसा करावा, कुणाचे पाय कसे खेचावेत, त्याचा डोळा लवकर कसा फुटून जाईल, माझेच 2 चांगले कसे राहतील, त्याचा बंगला लवकर कधी पडेल, हे सगळं अज्ञान आहे. हे आपण सिरियलमधून आपोआपच विकत घेतो. कारण सिरियल बघण्यासाठी सुद्धा केबलवाल्याला पैसेच द्यावे लागतात. नाही का देत? फुकट दाखवतो का केबलवाला? तिथे हे शिकवलं जातं ना, सासूचा काटा काढायचा म्हणजे काढायचा. ती जाऊ जी आहे ती आपल्या सासूला हाताला धरून दुसऱ्या जावेचा काटा कसा काढायचा हे आम्ही सिरियलमध्ये पाहतो, ते पण पैसे देऊनच. म्हणजे सगळं ज्ञान घेतो. मग ते अज्ञान असू दे किंवा विज्ञान असू दे, शास्त्रज्ञ होण्यासाठी सुद्धा पैसे मोजावे लागतात. त्याशिवाय विज्ञानाचा शोध लागत नाही. पण असं एकच ज्ञान आहे की तुम्ही शिवाच्या डोंगरावर या, सुंदरगडावर या, फुकट. आणि ते देण्यासाठी सुद्धा कोण? तो भगवंत देव संत रूपी झाला. माझा अभंग आहे, देव संत रूपी झाला भूमीवरी जग तारण्याला. जेते होई अत्याचार तेते घेई अवतार. अवतार मानवी घेऊनी बोध अमृत करुणी. सांगे माझे माझे म्हणशी संगे नाही तू घेसी. अहो नरेंद्र म्हणे नरा संत संग ध्यानी धरा. तेव्हा हे जे ज्ञान आहे हे ज्ञान फक्त सद्गुरू देऊ शकतात. आणि हे ज्ञान ग्रहण करण्यासाठी लागणारा मेंदू सुद्धा भगवंतानंच दिलेला आहे. तो मेंदू ज्या वेळेला कमी जास्त डेव्हलप होतो ना, त्या मेंदूची किंमत कळते. काही जणांचा जास्त डेव्हलप झालेला असतो, ते हायपर ॲक्टिव्हिटी करणारे लोक असतात. काही जण एकदम कमी, म्हणजे एकदम मतिमंद किंवा एकतर गतिमंद. मतिमंद असतो त्याला माणूस म्हणून जन्म मिळून काहीच उपयोग नाही. आणि गतिमंद असतो तो सगळा स्लो. गाडी 40च्या स्पीडने पळते, हा 10च्या स्पीडने पळतो गाडी पकडायला जीवनाची. त्यावेळी मेंदूचं महत्त्व कळतं.
की हा मेंदूसुद्धा ग्रहण करण्यासाठी त्या भगवंतानेच दिला आहे. मग अशा भगवंताची आघात लीला नको इथे वर्णन करायला. इथं त्या लीलांचं कोड कौतुक नको करायला. म्हणून आपण कोड कौतुक करूया आणि इथे मग मी माझ्या वाणीला विराम देतो. त्या गुरुरायाची माय माऊलीची, त्या गुरुरायाची माय माऊलीची ऐकावी थोरवी सुक्या झाडाला गजाननान फोडली पालवी. सुक्या झाडाला गजाननान फोडली पालवी. त्या गुरुरायाची माय माऊलीची, त्या गुरुरायाची माय माऊलीची ऐकावी थोरवी सुक्या झाडाला गजाननान फोडली पालवी. सुक्या झाडाला गजाननान फोडली पालवी. महाराजांनी ठाई ठाई दाविले चमत्कार गाव कोंडोलीत शिंप्याला झाला साक्षात्कार. झाड आंब्याचं ते कैक दिवसाचं ते, झाड आंब्याचं ते कैक दिवसाचं ते वाऱ्यावरती डोलवी. सुक्या झाडाला गजाननान फोडली पालवी. सुक्या झाडाला गजाननान फोडली पालवी. उष्टे अन्न खाता स्वामींना पंकट करी विरोध चराचरी ब्रह्मनांद तो केला तयाला बोध. उपदेशाने त्या ब्रह्मत्यानाने त्या, उपदेशाने त्या ब्रह्मत्यानाने त्या तिरस्कार तो घालवी. सुक्या झाडाला गजाननान फोडली पालवी. सुक्या झाडाला गजाननान फोडली पालवी. लीला स्वामींची ती हो ऐसी कोरडी विहीर भरली नौकाती भटांची हो नदीत बुडताना तरली. माया लावी तो जो वाट दावी तो जो, माया लावी तो जो वाट दावी तो दुःखी मनाला फुलवी. सुक्या झाडाला गजाननान फोडली पालवी. सुक्या झाडाला गजाननान फोडली पालवी. गुरुरायाच्या पुण्याईने रोग बरे ते झाले. किमया केली त्या गजाननाने नंदनवन फुलविले. कार छाया ज्याची गोड माया ज्याची, कार छाया ज्याची गोड माया ज्याची जणू परागाई ती बोलवी. सुक्या झाडाला गजाननान फोडली पालवी. सुक्या झाडाला गजाननान फोडली पालवी.
पालवी सुक्या झाडाला गजाननानं फुलली पालवी सुक्या झाडाला गजाननानं फुलली पालवी. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय. परम पूज्य कालिकनाथ महाराज की जय.